शुभ्रवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितां सा मां पातु सरस्वतीर्भगवती निःशेषजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपालकृष्ण भगवान की जय। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। श्रीमद्भगवद्गीता अध्याय 4 त्यातली मला वाटतं हे 8 क्रमांकाची ओवी किंवा श्लोक असेल। यदा यदा ही धर्मस्य इथून 7, 8, 9 आणि 9व्या क्रमांकाचा श्लोक जन्मकर्मच मे दिव्यम योम्ये मे वेत्ति तत्वतः तस्या देह पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन। अशा प्रकारचे हे ओळीनं एकाखाली एक श्लोक आलेले आहेत। आपण आज या ठिकाणी जो श्लोक घेतलेला आहे तो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां। काय यातून भगवंताला काय सांगायचंय? भगवान स्वतः जे ते सांगतायत अर्जुनाला, साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा संहार या 2 गोष्टी करून धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना करणं हे माझ्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्मसंस्थापना करण्याकरता भगवंताला 2 क्रिया कराव्या लागतात। त्या क्रिया सुद्धा अवतार प्रयोजनच मानलेलं आहे। एकंदरीत या 2 क्रिया आणि धर्मसंस्थापना अशा प्रकारे भगवंताच्या अवताराचं हे 3 मुख्य प्रयोजनं भगवंताच्या अवतारांची मानलेली आहेत। आता ह्या 2 क्रिया कोणत्या? सुरुवातीलाच परित्राणाय साधूनां, साधूंचं संरक्षण। आता साधूंचं संरक्षण कुणापासून? दुष्टांच्या पासून। जे खळ आहेत, दुष्ट आहेत, जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका, अशा प्रकारचे यांना खळ असं म्हटलेलं आहे। असे जे लोक आहेत, धर्मविरुद्ध वागणारे, अधर्माचं आचरण करणारे, धर्माची पायमल्ली करणारे, अशा प्रकारचे जे आहेत दुष्कृत्य करणारे, यांचा नाश, हा नाश केल्यानंतरच साधूंचं रक्षण जेथे होतं, तोपर्यंत होत नाही। 21 वेळेला भगवान परशुरामांनी निक्षत्रिय पृथ्वी करून कश्यप ऋषींना दान दिली। प्रत्येक वेळेस असंच करायला लागलं 21 वेळेपर्यंत। हे वारंवार का होत होतं? कश्यप ऋषींना पृथ्वीचं दान जेथे द्यायचं, महेंद्रगिरी पर्वतावरती ज्यावेळेस भगवान परशुराम तपश्चर्येला जाऊन बसत, त्यावेळेस ब्राह्मणांचं राज्य पुन्हा त्या लोकांनी डोकं वर काढायचं, पुन्हा यांना परास्त करायचं, ते सगळं राज्य हस्तगत करायचं, यांना हाकालून द्यायचं, हे सगळे मिळून पुन्हा परशुरामांच्याकडे जायचे। अशा प्रकारे 21 वेळा अशा प्रकारची ही घटना घडली। त्याच्यानंतर एकदा वैतागून परशुरामांनी ब्राह्मणांना शाप दिला। आपल्याला त्याचा विचार या ठिकाणी करायचा नाही म्हणून विस्तार वाढवत नाही। तर अशा रीतीनं दुष्टांचा संहार आणि साधूंचं रक्षण
या दोन्हीही गोष्टी, भक्ता राखे पायापासी दुर्जना ते संहारी, भक्तांचं रक्षण जेथे करायचं, दुर्जनांचा संहार करायचा. शास्त्रीय परिभाषेमध्ये याला दया असा शब्द आहे. नुसतं सज्जनांचं रक्षण करणं म्हणजे दया नव्हे, तर सज्जनांच्या रक्षणाबरोबर दुर्जनांचा नाश करणं हे सुद्धा दयेला तितकंच पूरक जेथे आहे. म्हणून दयेचा अर्थ या दोन्हीशी सुसंगत अशा प्रकारचा आहे. आणि ह्या गोष्टी, या दोन क्रिया आहेत आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे कार्य आहे भगवंताचं. कृष्णावतारामध्ये भगवंताने विशेषत्वानं पांडवांना हाताशी धरून सगळी पृथ्वी, भूमिभार हलका केला. 18 अक्षोहिणी सैन्यांचा नाश जिथे झाला. इतकंच होऊन भगवंतांना समाधान वाटलं का? नाही वाटलं. कारण त्यांच्याकडे जी यादवी माजलेली होती ना, हे यादव कुळ, ते अतिशय उन्मत्त जेथे झालेलं होतं. भगवंतांनी विचार केला की हेही संपवल्याशिवाय भूमिभार हलका झाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी ती सगळी यादवी सुद्धा नष्ट जिथे केली. त्याला कारणही तसंच घडलं. द्वारकेसहित सगळे यादव नष्ट जिथे झाले. अशा रीतीनं सगळ्या पृथ्वीवरचा भार हलका जिथे केला. पांडवांना हाताशी धरलं आणि हे कार्य भगवंतांनी जिथे केलं. असे हे दोन कार्य केल्यानंतर, हे करत असताना पुष्कळ शिशुपालाचा वध केला, कंसाचा वध केला, बलाढ्य सत्ता सगळ्या नष्ट जिथे केल्या, जरासंध मारला, भौमासुराचा वध केला, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. विनाशायचे दुष्कृताम, या सगळ्या गोष्टी करून नंतर सगळा भूमिभार हलका झाल्यानंतर धर्मराजाला हस्तिनापूरच्या गादीवरती बसवलं. धर्मसंस्थापनार्थाय. अशा रीतीनं भगवंताचं हे एका युगातलं कार्य आहे का? संभवामी युगे युगे. प्रत्येक युग परत्वे, ज्या ज्याही वेळेला सद्धर्माचे वाडे कोडे. माऊली लिहितात, अधर्मासी सी गचढे तै तुझा अवतार घेणे घडे आमुचे साकडे फेडावया. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, ग्लानिर्भवती भारत. ग्लानी म्हणजे काय? नाही, त्यांना थोडीशी ग्लानी आली असं आपण म्हणतो ना, तर ग्लानी म्हणजे काय? भोवळ, चक्कर वगैरे असं काय धर्माला चक्कर वगैरे येते का? असलं काही प्रकार नाही. ग्लानी म्हणजे संकट. धर्मावरती ज्यावेळेस संकट जेथे येतं त्यावेळेस भगवंताला अवतार धारण जेथे करावा लागतो. आणि आमुचेसाकडे भेडावया. याप्रमाणे भगवंताच्या अवतार कार्याचे 3 मुख्य प्रयोजन या ठिकाणी या श्लोकातून सांगितलेले आहेत. एवढेच प्रयोजन आहेत का भगवत अवताराचे? तुम्ही म्हणाल मग काय गीतेत सांगितलेल्यापेक्षा तुम्ही आणखीन काय सांगणार आहेत? तर मी आज मुद्दाम हा श्लोक घेतला, परंतु मी श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या अवताराचं जे प्रयोजन सांगितलेलं आहे त्या विषयाकडे वळणार आहे. श्लोक फक्त हा घेतलेला आहे अवतार प्रयोजन सांगण्याकरता. आता भागवतामध्ये भगवंताच्या अवताराचं प्रयोजन त्याचे 2 प्रकार केलेले आहेत. तत्पूर्वी थोडासा परिहार मला एक बोलायचं होतं, ते राहून गेलं. आपल्या सत्संगामध्ये सध्या जो उपक्रम चालू आहे तो अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा आहे, आनंदी करणार आहे. आमच्या अध्यक्ष सरांनी योजकस्तत्र दुर्लभः या न्यायानं या संचालकांची म्हणा किंवा योजकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा स्तुतीच केलेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. प्रवचन संपल्यानंतर आपले विचार, आपला अभिप्राय प्रकट करण्याकरता एक 5-4 सदस्यांना संधी दिली जाते. त्याच्यामध्ये आमचे बाळकृष्ण कुलकर्णी काका सांगत असतात, पॉझिटिव्ह विचार सांगा, पॉझिटिव्ह विचार सांगा. मला थोडा हा पॉझिटिव्ह शब्द खटकला.
अगदी माफी मागून बोलतो बरं का, मला जे वाटलं ते. आणि नंतर विचार केल्यानंतर असं कळलं की पॉझिटिव्ह हे असं त्याने म्हणू नये, पण म्हणावं लागतं. माझ्या लक्षात आलं की हे म्हणतायत हे बरोबरच आहे, कारण आमची डोकी एवढी सुपीक आहेत. मला मागे पुष्कळ वेळेला अनुभव आलेला आहे, म्हणून मी अनुभवातून बोलतो. आम्हाला अभिप्राय द्यायला सांगितल्यानंतर आम्ही आमचे डोके अशी काही बुद्धी पाजळतो की काही अभिप्राय द्यायला लागतो. त्याच्यामुळे हे बोलणं त्यांचं काही चुकीचं नाही. वास्तविक पाहता एका सुभाषितकारानं अतिशय सुंदर एका सुभाषितामध्ये वर्णन केलेलं आहे. तो श्लोक असा आहे, श्रोते जे असतात, श्रवण करण्याकरता श्रोत्रगण जो असतो तो काही एक प्रकारचा असतो का? नसतो. पिंडे पिंडे मतील भिन्ना किंवा बहुरत्नाने वसुंधरा, या न्यायानं प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचे विचार हे सगळे वेगळे असतात. अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग. त्या बुद्धीवरती विचारांच्या क्षणक्षणाला येणाऱ्या लाटा वेगळ्या वेगळ्या असतात. आत्ता जो विचार आहे तो क्षणामध्ये दुसराच विचार असतो, तिसऱ्या क्षणाला तिसराच विचार असतो. अशा प्रकारची आमची बुद्धी आहे. असो तर ते श्लोक असा आहे, वैदिका वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिताः गायका स्वरमिच्छन्ति कथाच इतरे जनाः. म्हणजे काय, काही वैदिक लोक असतात श्रवणाकरता आलेले, व त्यांचं लक्ष कुठं असतं? कथा ऐकत असताना त्यांचं लक्षच त्या वर्णाकडं असतं फक्त. ते स्वर असतात ना संस्कृतामध्ये, खाली वर असे, खाली आडव्या रेगा, वर उभ्या रेगा. त्याच्यात थोडासा जरी बदल झाला तर ते लगे त्यांचं लक्ष तिकडंच असतं. चुकलं, नाही जमलं त्यांना ते. पंडित लोक असतात, त्यांचं लक्ष अर्थाकडेच असतं. कुठंतरी अर्थात थोडंसं इकडं तिकडं झालं की ते लगेच म्हणतात, अरे 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 बुवाला जमलंच नाही, या श्लोकाचा अर्थ असा नाही आहे, चुकलं असं म्हणतात. त्याचप्रमाणे काही गायनप्रेमी लोक असतात, गायक असतात, त्यांचं लक्ष या गोष्टीकडं नसतं. त्यांचं लक्ष फक्त बुवाचा स्वर कुठं जातो याच्याकडेच असतं. गायका स्वरमिच्छन्ति. गेला बुवाचा स्वर, शेवटपर्यंत काही लागला नाही बघा. व्याख्यान चांगलं झालं पण बुवाचा स्वर काही लागला नाही, कीर्तन छान झालं पण स्वर काही लागला नाही, अशा प्रकारची अवस्था. मात्र इतर जे सामान्य सज्जन असतात ते काय म्हणतात, आम्हाला ते काही स्वर कळत नाही, वर्ण कळत नाही, अर्थ कळत नाही, आम्ही आपली सुंदर कथा त्यांनी सांगितली आणि आम्ही ऐकली. कथाच इतरे जनाः. सामान्य लोक श्रद्धेनं कथा ऐकत असतात. अशा प्रकारच्या श्रोत्यांच्या या पायऱ्या आहेत, कॅटेगऱ्या आहेत. आणि या न्यायानं आमचे बाळकृष्ण कुलकर्णी काका यांना तो शब्द वापरावा लागतो. त्याच्यामुळं हे विचारांती माझ्या लक्षात आलं, ते योग्यच आहे. असो, श्रीमद भागवताच्या अंगानं भगवंताच्या अवताराचं प्रयोजन हा माझा आजचा मुख्य विषय आहे. तर त्यामध्ये भगवंताचं अवतार प्रयोजन, अगोदर अवतार म्हणजे काय हे कळलं पाहिजे. काय भगवंताचा अवतार? भगवंताचा अवतार झाला, भगवंत अवताराला आले, प्रकट झाले म्हणून काय वैकुंठामध्ये ते ठिकाण काय ओस पडलं का? श्रीधर स्वामी वर्णन करतात, वैकुंठाहुनी हरी आला तरी तो ठाव काय ओसची पडिला. असं नाही, भगवान परमात्मा कुठं येतही नाहीत आणि कुठं जातही नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. अनुरेणो हो वावरे ज्या ठिकाणी, सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. तो सर्वत्र सर्वकाळ सर्वव्यापी अशा प्रकारचा जिथे आहे. तो आलाही म्हणता येत नाही, गेलाही म्हणता येत नाही. आला म्हटलं तर कुठं गेला होता? गेलाच नव्हता कुठं. तो सदैव सगळ्या ठिकाणी अनो अनियान महतो महीयान. संतवचन आहे, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. तुका म्हणे नभा
परता अनुचाही गाभा. महाराज म्हणाले नभापेक्षाही मोठा आहे. तेच समर्थ म्हणतात, नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. अवतार म्हणजे काय? तर अवताराचं प्रयोजन ज्यावेळेस धर्मावरती संकट येत असतं त्यावेळेस भगवंताला अवताराला यावं लागतं. यावं लागतं म्हणण्यापेक्षा भगवंताला अवताराला आणावं लागतं. आणि त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपलं ते निर्गुण रूप सोडून सगुण साकार रूपाला इथे येतात. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. देव निर्गुणातून सगुणामध्ये येतात. ब्रह्मत्वामधून सगुण रूपामध्ये जेथे येतात याचा अर्थ सगुण रूपामध्ये जरी आले तरी निर्गुणामध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नसतो. ते तसंच अविच्छिन्न अशा प्रकारचं त्या ठिकाणी असतं. असो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, भगवान परमात्मांचं ब्रीदवाक्य ए यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. भगवान म्हणतात जे मला जसं भजतात मीही त्यांना तसंच भजतो. याच्यावरती महाराजांचं एक प्रमाण आहे, सुंदर अभंग आहे. जेणे जेणे जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले. ज्यानं जसं ध्यावं, ज्यानं ज्या स्वरूपामध्ये भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करावी, भगवान म्हणतात मी त्याला त्याच स्वरूपामध्ये भेटतो. तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती असेल, मी लांबट सांगत नाही. पंढरीच्या वारीला पहिलं तीरावरती तुकोबाराय होते आणि पहिलं तीरावरती समर्थ रामदास होते. त्यांचा तो संवाद तिथं झाला. समर्थांनी डोक्यावरती एक मोठा दगड घेऊन चंद्रभागेत टाकला आणि तो बुडाला. हे पाहिल्याबरोबर तुकोबारायांनी मोठ्यानं बोंब ठोकली. योगी याच्या खुणा योगीचं जाणं ती दुर्लभ ह्या गती अनेकासी. आता ह्या योग्यांच्या खुणा बाकीचे लोक नुसतं पाहायला लागले, कुणाला काही कळलं नाही, पण ते काय होता याच्यातला आशय. समर्थ म्हणतायत बुडत हे जन न देखवे डोळा. हे दगडासारखे लोक बुडतायत तो भवसागरामध्ये. महाराज तुकोबाराया काहीतरी करा, ही सांकेतिक भाषा त्या दगड टाकण्यामधून समर्थांना सांगायची होती. तुकाराम महाराजांनी बोंब ठोकली. ते म्हणाले वाजत असे बोंब कोणी नायकती काणी. अहो मी बोंबलून सांगतो म्हणले, आरडून सांगतो, प्रेमानं सांगतो, प्रसंगी शिव्या घालून सांगतो, पण कुणी ऐकतच नाही. काय करू. हरी हरी न म्हणता त्याची तया थोर झाली. आणि बाबा रे हरिमुखे म्हणा भगवंताचं नामचिंतन करा. त्याच्यामध्येच तत्हरी कीर्तनात कलियुगामध्ये भवपार होण्याकरता हाच एक सुगम उपाय आहे असं मी आरडून बोंबलून सांगतो, पण कोणी लक्ष देत नाही. बहराल हा त्यांचा संवाद झाला. समर्थ रामदास स्वामी पांडुरंगाच्या दर्शनाला रावळामध्ये गेले. पांडुरंगापुढं उभे ठाकले. दोन्ही डोळ्यांनी भगवंताचे चरणकमल, भगवंताचं मुखकमल आणि भगवंताचं नाम तिन्ही गोष्टी उच्चारण केल्या. पांडुरंगाला मनोवरून पाहिलं आणि समर्थ म्हणतात येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. उभा राहिलेत पांडुरंगाच्या समोर, पाहतायत पांडुरंगाकडं, पण तोंडानं वाणीनं म्हणतायत येथे कार्य उभा श्रीरामा. काय केली सीतामाई येथे उभी रखुमाई. काय केली शरयू गंगा येथे दिसती चंद्रभागा. चापबाण काय केले करकटावरी ठेविले. अशा प्रकारचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. त्यावेळेस पांडुरंगाला समोर उभं पाहत असताना रामरूप अशा प्रकारचं पाहिल्यानंतर का ही अद्वैत भावाची अशा प्रकारची अवस्था आहे. अद्वैत भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला पांडुरंगाला पाहतायत, पण प्रत्यक्ष अंतःकरणामध्ये रामरूप भेटत आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये समर्थ म्हणाले रामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरीराव. जसं अंतःकरणामध्ये त्यांच्या भाव होता त्या भावाप्रमाणे पांडुरंगाला रामरूपामध्ये समर्थांना दर्शन द्यायला लागलं. याला काय म्हणायचं. ए यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम.
रामरूपामध्ये त्यांनी पाहिलं, पांडुरंग रामरूपामध्ये त्यांना भेटले. अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून जेणे जेणे जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, किंवा एवढा प्रभू भावे तेने संपुटी रहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. आपण जशी भक्ती करू भगवान परमात्मा त्या भक्तीच्या बळावरती त्याला तशाच स्वरूपामध्ये दर्शन द्यायला लागतं, किंवा ते भक्ताचं मनोगत पूर्ण करावं लागतं. भागानगरमध्ये एक छोटासा दृष्टांत सांगेन. भागानगरमध्ये श्रीहरी मंदिरामध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीपर्यंत उत्सव चालू असे. आजही तो अव्याहतपणे चालू आहे. समर्थांच्या काळी केशवस्वामी भागानगरकर म्हणून तिथं व्यवस्थापक होते, मंदिराचे प्रमुख होते. आणि दररोज केशवस्वामींची कीर्तनं चालायची. एकादशीचा दिवस होता आणि त्या दिवशी कीर्तन सुरुवात झालं आणि केशवस्वामींनी शबरीची कथा लावली. शबरीचं आख्यान केशवस्वामी सांगत होते. त्यांना सांगायचं काय होतं त्या आख्यानामधून? होय भक्ती केला तैसा, किंवा ए यथामाम प्रपद्यन्ते. भक्ती कशी असते, भक्तीची ताकद किती आहे, भक्तीचं बळ किती आहे. एक भक्ती जर आम्ही अंगीकारली तर ज्ञान कुठंही जाऊ शकत नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य येते. वैराग्यासहित ज्ञान चालत येतं हुडकीत. एवढी ताकद भक्तीमध्ये आहे. मात्र अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा भाव, तशा प्रकारची भक्ती असायला हवी. अहम भक्त पराधीना हे भगवंताला त्यावेळेस म्हणायला लागतं आणि तो म्हणतो सुद्धा. आम्ही पुष्कळ उदाहरणं पुराणामध्ये पाहतो आहोत. केशवस्वामी सांगत होते, हे पतित पावनी कथा, हे पतित पावनी कथा, निरसती व्यथा. रामचंद्राची कथा अगोदरच पतिताला पावन करणारी. आणि ती कथा सांगत असताना रामरायांच्या कथेमधला तो शबरीचा भाग सांगत होते. काय सांगायचं होतं केशवस्वामींना? हे निमित्त कै वचन, हे निमित्त कै वचन, वाली मर्दन सेतु बंधन, रावण वधिती रावणा वधिती, परिभेटाया शबरीस राम अवतरती, ही पतित पावनी कथा. केशवस्वामी म्हणत होते, कैकईनं रामाला वनाला धाडलं, निमित्त आहे. हे तेवढं निमित्ताला कारण आहे. हे निमित्त कैकई वचन. रामांनी वालीचा वध केला, हे सुद्धा निमित्त आहे. वाली मर्दन निमित्त कारण आहे. सेतुबंधन निमित्त कारण आहे. रावण मर्दन निमित्त कारण आहे. हे सगळ्या निमित्ताच्या गोष्टी आहे. मग उपादान कारण काय आहे? या सगळ्या जर गोष्टी निमित्त कारण असतील तर उपादान कारण काय आहे? तर उपादान कारण केशवस्वामी सांगत होते, परिभेटाया शबरीस राम अवतरती. रामावताराचं मुख्य प्रयोजन असं आहे की शबरीला दर्शन देण्याकरता, शबरीचा उद्धार करण्याकरताच रामावतार आहे. असं चित्र केशवस्वामींनी श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभा केलं. सगळा श्रोत्रवर्ग मंत्रमुग्ध होता. टाचणी पडली तरी आवाज यावा, पिन ड्रॉप सायलेन्स. आमच्या सत्संगामध्ये कोणीतरी मध्येच माईक तरी चालू करतं, कॅमेरा तरी चालू करतं, कोणीतरी मध्ये तरी बोलतं. असा प्रकार काही नव्हता. विनोदाचा विषय सोडून द्या. आणि इथून पुढचा भाग त्या ह्याचा मला सांगायचाही नाही. हे एवढं सांगितलं कशा करता? तर शबरीची भक्तीच तशा प्रकारची होती. रामराय आल्यानंतर शबरीचा आणि रामरायांचा संवाद अतिशय सुंदर आहे. मला वाटतं काल पटवर्धन ताईंनी बराचसा भाग त्याच्यातला सांगितलेला आहे, आपण ऐकलेला सुद्धा आहे. मी नाही सांगणार परत. शबरीची भक्ती
भक्तिविना वशनो हे. एक सुभाषितकार म्हणतोय, भक्तिविना वशनो हे विण्याने वा मृदंगनादाने. भक्तीशिवाय परमात्मा वश होत नाही. किती विणे फोडले, विण्याच्या तारा तुटल्या, मृदंग फोडले तरी सुद्धा कन्यादान फला ते कैसा पावे मृदांगनादाने. मोरपंथ आर्या. कन्यादानाचं फल मातीची बाहुली दान केल्यानंतर काही मिळत असतं का? असं नाही, त्याला प्रत्यक्ष कन्यादानच करायला लागतं. अशा प्रकारे जोपर्यंत भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये रुजत नाही, निर्माण होत नाही, तोपर्यंत भगवंताच्या प्राप्तीची ओढ किंवा प्राप्ती होत नाही असं म्हटलं तरी चालेल. शबरीचा भाव तसा होता आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना वेळ काढून शबरीकडं जावं लागलं. शबरी रामाकडे गेली नव्हती, राम शबरीकडे आले. एवढी ताकद भक्तीमध्ये जिथे आहे. असो, तर हे अवताराचं प्रयोजन अशा प्रकारे सामान्य माणूस, श्रीमद भागवतकार, सामान्य माणूस आणि असामान्य माणूस. सामान्य माणूस म्हणजे काय? भोळे भाळे भक्त गाता ती साबडे, त्यांचे ते आवडे प्रेम देवा. हे सगळे सामान्य जीव ज्याला म्हणायचं. किंवा उद्धराया जन जडजीव किंवा महादोषी अशा प्रकारे. आणि असामान्य ते म्हणजे तपस्वी, ऋषी, मुनी, भगवत प्राप्ती करता खडतर साधना करणारी मंडळी, अशा प्रकारचे जे आहेत, यांच्या दृष्टीनं भगवंताच्या अवताराची आणखीही प्रयोजन आहेत असं भागवतकारांचं म्हणणं आहे. सामान्य माणसांच्या करता भगवंताच्या अवताराचं काय प्रयोजन आहे? व्यास महर्षी एकादश स्कंदाच्या पहिल्या अध्यायातल्या मला वाटतं 6 किंवा 7 या 2 श्लोकामधून त्याचं वर्णन करतायत. भगवंताचं अवतार प्रयोजन सामान्य लोकांच्यासाठी. काय म्हणतायत व्यास महर्षी? स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनंद्रणाम गीर्भिस्ता स्मरतां चित्तं पदयस्ता निक्षतां क्रियाः अच्छिद्य कीर्ति सुश्लोकां वितत्य ख्यंजसा नुको तमो नया तरिष्यन्ति त्यगात् स्वं पदमीश्वरः. सामान्य लोकांच्या करता भगवंताचं अवतार प्रयोजन काय आहे? त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान कोण करतं? आम्ही सुखरूप आहोत. कुणाच्यामुळं? एक सुंदर कविता होती, त्यातलं एक कवडं आमच्या अध्यक्ष सरांनी म्हटलं होतं बघा. झोपोनी उठतो सवेची ही ईश्वराची दया. बरीच मोठी कविता आहे ती, पण त्यातलं एक चरण त्यांच्या मुखातून ऐकलं होतं आणि ते मी लिहून सुद्धा घेतलेलं आहे. हे सगळं भगवंताची कृपा आहे. आमचं काहीही नाही. आमचा मीपणा सुद्धा तो चालवतो. आमचा अहंकार त्याच्यामुळं आहे. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. काय स्वाधीन आहे आमच्या? सकाळी उठून बाहेर गेला तर संध्याकाळी घरी येईपर्यंत शाश्वती नाही. हे जाऊ द्या. संतवचनांचा आधार जर घेतला तर ग्रासगिरी सत्ता नाही हाती. हातातला घास तोंडात घालून गिळीन एवढी सुद्धा सत्ता आमची नाही. हातातला घास हातातच, तोंडातला घास तोंडातच, कंठातला घास कंठातच, अशा प्रकारची अवस्था आहे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतं. राहिली अहंता मग कोठे? एवढं सगळं असून सुद्धा, कळत असून सुद्धा आम्ही आमची अहंताच तिला खतपाणी घालतो. काय सांगावं? त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणारा भगवान परमात्मा आहे हे विसरता कामा नये. मग ज्या त्रैलोक्याला सौंदर्य तो प्रदान करतो, वर्षा ऋतू आल्यानंतर सृष्टी निसर्ग कसा होतो? आम्ही म्हणतो काय सुंदर निसर्ग आहे हो. अरे निसर्ग एवढा सुंदर आहे, परंतु कुणाच्या कृपेने आहे तो? या निसर्गाला सौंदर्य त्या भगवंताच्या कृपेनं आहे. त्या जगन्नियंत्या
नियमनकर्ता जो आहे त्या नियमनकर्त्याच्या कृपेनं हे सगळं आहे. एखादी सुंदर व्यक्ती, एखादं सुंदर बाळ पाहिल्यानंतर आम्ही म्हणतो किती क्यूट आहे, म्हणतो ना असं. पण हे त्याची कृपा आहे. त्याच्या कृपेनं, त्याच्या सत्तेनं सगळं जिथे चालतं. अशा रीतीनं सगळ्या जगाला सौंदर्य प्रदान करणारा तो स्वतः किती सौंदर्य संपन्न असेल याचा विचार केलाय का कोणी? का त्यानं सगळंच सौंदर्य आम्हाला दिलेलं नाही, कुठला थोडासा अंश दिलाय, तर तेवढ्या अंशानं सुद्धा आम्ही किती अगदी चौड्यावर चालतो. आम्हाला वाटतं की माझ्यासारखा सुंदर कोणी नाही, माझ्यासारखा कोणी ज्ञानी नाही, माझ्यासारखा कोणी गायक नाही, माझ्यासारखा कोणी तत्त्वज्ञ नाही, माझ्यासारखा सुंदर कोणी नाही. अशा प्रकारची अवस्था आमची जिथे असतं, एक कुठंतरी एखादा कण त्यानं दिलेला असतो. पण सगळ्यांना सौंदर्य प्रदान करणारा भगवान परमात्मा स्वतः किती सुंदर असेल, किती सुंदर असेल, त्याचं वर्णन संतांनी अतिशय सुंदर केलेलं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिका लोपलिया, रवी शशिका लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. सुंदर अभंग 5-6 चरणाचा आहे. माऊलीने सुद्धा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेजपुंजाले, नवर्णवे तेथीची शोभा, कानडा हो विठ्ठलो कर्नाटको, तेणे मज लावी याला वेधू. हा हे अभंग 5-6 चरणाचा आहे. अतिशय सुंदर माऊलीने वर्णन केलेलं आहे. सगळा अभंग म्हणायला वेळ नाही, माझे प्रवचनाचं सगळा वेळ याच्यातच निघून जाईल. असं पुष्कळ वर्णन आहे, प्रत्येक संतांनी वर्णन केलेलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. नुसतं पाहिल्याबरोबर डोळे निवलेच पाहिजेत. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या, माझ्या डोळ्याची भूकच जात नाही. आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, किंवा वेळोवेळा असं संतांनी देवाला विनवणी केलेली आहे. दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, असे व्यापून परी न दिसे लपून. काय वर्णन आहे हे? सगुण आहे, रूपानं सुंदर आहे, लावण्याचा पुतळा आहे. हजारो चंद्रसूर्यांचं तेज ज्याच्या तेजावरून ओवाळून टाकावं, किंवा ज्याच्या तेजापुढं फिका आहे, अशा प्रकारचं वर्णन साधू संतांनी भगवंताच्या रूपाविषयी केलेलं आहे. तुम्ही दशमस्कंद जर भागवताचा पाहिला असेल तर भगवान गोपाल कृष्णाचं सगळं वर्णन 90 अध्यायामध्ये व्यासांनी लिहिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. काय सांगावं, भगवान परमात्मा एखाद्यानं आपल्याकडे पाहिलं एखाद्या भगवत भक्तानं, की त्याचं चित्तच आकर्षण करून घेत असत.
नजरा आकर्षण करून घेत असत. आपल्या सौंदर्य संपन्न श्री विग्रहानं, म्हणजे काय, सौंदर्य संपन्न भगवान परमात्मा तर आहेच, पण श्री विग्रह काय आहे? श्री विग्रह, या श्री विग्रहानं सगळ्यांच्या नजरा भगवान परमात्मा आपल्याकडे आकर्षण करून घेतात. पाहिल्या वेध लावी, पाहिल्याबरोबर असा वेध लागायचा. जीवी बैसे जडोनी, देवाकडे पाहिलं रे पाहिलं. त्या पाणी आणायला गेलेल्या गवळणी एकामागे एक हातामध्ये 2-2 घागरी घेऊन जायच्या यमुनेचं पाणी आणण्याकरता. आणि भगवंताची आठवण झाल्याबरोबर भगवंताचं मुखकमल, भगवंताची वाणी, भगवंताचा वेणुनाद, भगवंताचे चरणकमल ज्यावेळेस चित्तामध्ये यावेत, त्यावेळेस पाहिल्या वेध लावी या न्यायानं त्यांचं चित्त भगवंताकडे आकर्षित व्हायचं आणि त्या देहभान विसरून जायच्या. काय चमत्कार आहे! याला म्हणायचं श्री विग्रह. पाहिल्याबरोबर पाहिल्या वेध लावी, त्या विसरून जायच्या. मी कोण आहे, कशाला आले, काय करायले, देहभान विसरून जावं आणि तासनतास त्या भगवान गोपालकृष्णाच्या रूपाचं चिंतन करत मनामध्ये घागरीला धरलेली मूठ ती ढिली व्हावी आणि पाण्यामध्ये घागर ती तशीच वाहत जावी रिकामी. अशा सगळ्या घागरी वाहत जेथे जाव्या आणि नंतर भानावरती आल्यानंतर त्याने पाहावा, रे बापरे आता काय करायचं. आता घरी गेले की सासूबाईंचा मारच खायची पाळी आहे. रिकाम्या हाताने त्या घरी जायच्या. अशा प्रकारची अवस्था व्हायची. ही विग्रह शक्ती भगवंतानी त्यांच्यावर जेथे त्याचा प्रयोग जेथे झालेला होता. आता श्री विग्रह, श्री म्हणजे लक्ष्मी. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 हे गुणवर्य वसती जेत. हे 6 गुण ज्या ठिकाणी एकत्रित आहेत त्यालाच षड्गुणैश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण. या 6 गुणांनी जो युक्त आहे त्याला षड्गुणैश्वर्य संपन्न भगवान असं जे ते म्हणतात. हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी शोधतात. श्री ही त्याच्या ठिकाणी शोधते. पांडुरंग असं नुसतं कधी म्हणूच जाऊ नये. श्री पांडुरंगराय, श्री गोपालकृष्ण, श्री राधाजी असं म्हणत जावं. आम्ही असं म्हणत नाही. आमच्या नावाच्या अगोदर आम्ही श्री लावतो. आम्हाला श्री ओंकार. हा, तू कुठला श्री ओंकार रे? काही महाबादर मी असे पाहिलेत, अंबादासराव लक्ष्मण देशपांडे. काय नाव तुमचं? अंबादासराव लक्ष्मण देशपांडे. मूर्खा, तुझं नाव अंबादास आहे, बापाचं नाव लक्ष्मणराव. असं कर की राव आपल्याच नावापुढे लावायचं. आपल्या नावापुढे राव लावू नये, श्री सुद्धा लावू नये, असं माझं मत आहे. अंबादास लक्ष्मणराव देशपांडे हे बरोबर आहे. अंबादासराव लक्ष्मण देशपांडे हे साप चुकीचं नाव आहे. अशा प्रकारची अवस्था. मला एक गोष्ट सांगा, श्री ही भगवंताची आहे अर्धांगिणी, आणि अशी भगवंताची अर्धांगिणी असलेली श्री जर आपण आपल्या नावाच्या पुढे जर लावली तर त्याला राग येणार आहे का नाही? माझ्या बायकोचं नाव मूर्खा तू तुझ्या नावापुढे कसं लावलंस? श्री अमुक अमुक, श्री तमुक तमुक, काय प्रकार आहे हा? म्हणून श्री हे उपपद जे आहे, विशेषण जे आहे, हे भगवन नामालाच, संतांनाच ते शोभिवंत दिसतं. श्री तुकोबाराया, श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री संत गोरोबा काका असं म्हणावं. श्री वसंत असं म्हणू नये. आपलं नाव वसंत असलं तर श्री वसंत असं म्हणू नये. असं याला श्री विग्रहाने युक्त असणारा भगवान परमात्मा काहीतरी वाजलं मध्ये. अशा प्रकारचा हा भगवान परमात्मा
एक वेळेस भगवंतांना असा प्रश्न पडला बरं का, सगळ्या लोकांच्या नजरा आपल्या पायाकडेच का? सगळ्या संतांचं मागणं हेच आहे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळ्याने तुझं रूप पाहावं आणि चित्तामध्ये तुझे चरणकमल असावे. अखंड तुमचे नाम, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण. मुखानं तुझं अखंड चिंतन जेथे व्हावं, याच्यापेक्षा दुसरं काहीही नको देवा. एवढंच आहे मागणं आहे, ते एक तुझं प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, एवढंच दे, याच्यापेक्षा दुसरं काही नको. देवाला प्रश्न पडला, ह्या सगळ्या लोकांचं लक्ष माझ्या पायाकडेच का? काय भगवंताच्या पायामध्ये? तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर पाहिलं तर असं दिसेल, पांडुरंगाचे पाय अगदी गुळगुळीत झालेले, नख बोट काही दिसत नाहीत. इतके लोक, इतक्या लाईनी मोठ्या मोठ्या, 10-10 लाख यात्रा. हल्ली 2 वर्ष झाले तो सोहळा पाहायला मिळत नाही. परंतु पंढरीमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्ञानराज तुकोबारायांच्या पालख्या पंढरीमध्ये आल्यानंतर लाखो, 10 लाख, 12 लाख, 13 लाख, 15 लाखापर्यंत यात्रा जेथे असते, ही सगळी मंडळी त्या पांडुरंगाच्या पायावरती मस्तक ठेवल्याशिवाय जात नाहीत. येथूनिया नुठवू माथा, तुझ्या पायावरती डोकं ठेवल्याशिवाय वारी सफल झाली असं म्हणता येत नाही. आणि तितके लोक दर्शन घेतात, हे प्रत्येक कितीतरी वर्षापासून घडतंय. हे किती युगापासून झालंय? 28वं महायुग चालू आहे. मला वाटतं, अंदाजे सांगतो, थोडासा आकडा इकडे होईल पुढचा. हे 28वं जे महायुग आहे, तर त्याचे 1 अब्ज 96 कोटी 56 लाख काहीतरी वर्ष झालेली आहेत. इतके वर्ष झालेत. 28वं महायुग, 27 महायुग संपले, म्हणून युगे 28 आम्ही म्हणतो. तर इतकी मंडळी ही भगवंताच्या पायावरती डोकं ठेवतात. देवाची पाय गुळगुळीत होऊन गेले. देवाला वाटलं, काय प्रकार आहे हा, माझ्या पायाच्या पाठीमागे हे लोक का लागले? श्रीधर स्वामींनी हरिविजयामध्ये अतिशय सुंदर भाव याच्यावरती प्रकट केलेले आहेत. भगवान आपल्या पायावरती, त्यांना ते गमकच कळलं नाही की लोक पायाकडे माझं लक्ष का, माझ्या पायाकडे इतकं लोकांचं लक्ष का, हे जाणून घेण्याची जिज्ञासा भगवंताच्या मनामध्ये निर्माण झाली. श्रीधर स्वामी हरिविजयात वर्णन करतायत. त्याच्यामुळं भगवान गोपालकृष्णांनी कृष्ण या नावाला धारण करून अवतार धारण केला. घेऊनिया रूप कृष्ण नाम बुंथी परब्रह्म क्षिती अवतरले. कृष्ण या नावाला धारण करून त्या परब्रह्मानं गोकुळामध्ये अवतार धारण केला. आणि अवतार धारण केल्यानंतर भगवंतांनी पहिल्यांदा काय केलं तर आपल्या पायाचा अंगठा चोकायला आरंभ केला. काय म्हणजे माझे पाय किती गोड लागतात हेच मला बघायचं आहे. पण तो अंगठा मुखामध्ये घालून भगवान गोपालकृष्ण तो अंगठा चोखत असत. आता आमचे लेकरं अंगठा चोकायले म्हणजे आयांना मोठं कौतुक वाटतं, माय कसं कृष्ण म्हणजे अंगठा चोखायले. अगं कुठं कृष्ण, कुठं तुझं ती लेकरू, काय बरोबरी आहे का ती? एक भाव अशा प्रकारचा असतो. श्रीधर स्वामींनी तो भाव त्या ठिकाणी प्रकट केलेला आहे. या संदर्भामध्ये मला एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते. भगवंताच्या चरणकमलाविषयी. सामान्य लोकांसाठी हा अवतार आहे. ह्या सगळ्या सामान्यांच्याच बाबतीचं वर्णन आपलं चालू आहे. श्रीमद भागवतकारांचं भगवंताच्या अवताराचं, सामान्य लोकांच्या विषयीच्या अवताराचं प्रयोजन. एक वेळेस प्रसंग असा झाला, एक वेळेस गंमत अशी, द्वारकेमध्ये भगवान गोपालकृष्ण रत्नखचित मंचकावरती शयन करायचे आणि शयन केल्यानंतर मध्यरात्रीच उठायचे.
मध्यरात्री उठल्यानंतर उठल्याबरोबर राधे 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 असं किंचाळत उठायची. रुक्मिणी आईसाहेबांनी जागा होऊन पाहावं तर देव किंचाळत उठलेले. काय हो, काय किंचाळत आहे? स्वप्न पाहिलं का? काय झालं तुम्हाला? तुम्हाला बरं नाही आहे का? त्यावेळेस भगवंतांनी पुन्हा भानावरती, नाही गं, काय म्हटलो मी? तुम्ही राधे 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 असं किंचाळत होतं मोठ्या मोठ्यानं. मग ही गोष्ट आईसाहेबांच्या लक्षात आली, रुक्मिणी आईसाहेबांच्या. हे असं एकदा नाही, वारंवार होऊ लागलं. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी सगळ्या अष्टनायिका ज्या होत्या ना भगवंताच्या, त्यांना ही गोष्ट सांगितली. आणि हा प्रकार म्हणजे काय, तो आपण एकदा याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे असा विचार केला. आणि एक पर्वणी आलेली होती. त्या पर्वणीला हळदी कुंकाचं निमंत्रण राधेला पाठवलं. हळदी कुंकाचं निमंत्रण राधेला पाठवल्यानंतर, आता हळदी कुंकाचं निमंत्रण आहे म्हटल्यानंतर ते नाकारता येत नाही असं म्हणतात बरं का. मला काही माहीत नाही, मी चहा पित नाही. चहाला आणि हळदी कुंकाला नको म्हणू नये म्हणे का म्हणू नये हे मला माहीत नाही. तर ते आमंत्रण राधिकेनं स्वीकारलं आणि राधिका ठरल्याप्रमाणे द्वारकेमध्ये भगवान गोपालकृष्णांच्या घरी त्या कार्यक्रमासाठी हजर झाल्या. मग यांनी इकडं सगळी तयारी करून ठेवलेली होती. राधेचं स्वागत अतिशय सुंदर प्रकारे करायचं. आणि राधेसाठी काय करायचं, उत्तम प्रकारचं असं दूध आटवायचं, केशर वगैरे घालून, नावाद शर्करा, विलायची, केशर हे टाकून दूध सुंदर अशा प्रकारचं आटवून ते राधेला प्यायला तिथे द्यायचं. हे सगळं ठरलेलं होतं. ठरल्याप्रमाणे सगळ्या अष्टनायिका विविध पोशाखामध्ये राधेच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. राधाराणी त्या ठिकाणी आल्या आणि आल्यानंतर राधेचं स्वागत झालं, क्षेमालिंगन झालं. नंतर ते हळदी कुंकाचा प्रकार जिथे झाला, काय असेल ते ओटी भरायचा कार्यक्रम जिथे झाला. आणि राधेच्या पुढं त्या उकळत्या खळ 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 उकळत होतं दूध. ते उकळत्या दुधाचा ग्लास राधेच्या समोर आणून ठेवला. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर, घ्या दूध घ्या. त्यावेळेस राधेनं तो ग्लास उचलला आणि उचलल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की अरे काय प्रकार आहे तो. पण राधेनं कसल्याही प्रकारचा विचार न करताना ते दुधाचा ग्लास ओठाला लावला आणि क्षणामध्ये रिकामा केला. गट 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 पिऊन टाकलं. यांना वाटलं की इतकं उकळतं दूध पिल्यानंतर हिचे सगळे आतडे आतले जळून जातील आणि ही मरूनच जाईल. आमच्या मागची कायमची पिढा जिथे जाईल. पुन्हा देव राधे 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 म्हणून किंचाळत उठणार नाहीत. अशा पद्धतीनं सूड उगवायचा हा यांचा प्रयोग झाला. तो कार्यक्रम संपला. राधाराणी निघून गेल्या आणि निघून गेल्यानंतर संध्याकाळी भगवान परमात्मा सगळं आन्निक वगैरे झालं. थोडासा अल्पोपहार फलाहार जिथे झाला आणि भगवान परमात्मा शयनागारामध्ये मंचकावरती शयन करण्याकरता गेले. आईसाहेबांनी भगवंताचे चरण संवाहन करण्याकरता सिद्धता केली. आणि ज्यावेळेस भगवंताचे चरण सुरू लागल्या त्यावेळेस पाहतायत तो भगवंताच्या पायावरती मोठे मोठे फोड आलेले होते. मोठे मोठे फोड दिसले. हे पाहिल्यानंतर आईसाहेबांनी विचारलं, काय हो, तुमच्या पायावरती हे फोड कशाचे आलेत? कुठं गेला होता? हनवानी गेला होतात का? उन्हाळ्याचे दिवस म्हटलं तर उन्हाळा नाही, फोड कसे काय आले? काय पोळलं का? काही भाजलं का? देवाने सांगितलं, आता हे माझ्यापेक्षा तुलाच चांगलं माहिती आहे. मला काय माहिती आहे? म्हणजे मी काय केलं? अगं म्हणले काहीतरी पोळलेलं दिसतंय, तुला लक्षात येत नाही का? फोड ज्या अर्थी आलेत, यत्र धूम्रस तत्र वन्ही, हा न्याय आहे. काही न्याय जे आहेत ना, जिथं धूर निघतो तिथं विस्तव आहे, हा अनुमान करायला काही हरकत नाही. ज्या अर्थी माझ्या पायावरती फोड दिसत आहेत त्या अर्थी मला काहीतरी पोळलंय, हा अनुमान करायला काही हरकत नाही. काय पोळलं असेल? त्यावेळेस भगवंतांनी सांगितले की ही तुमचीच सगळी
कर्तृत्व तुमचं जिथे आहे. म्हणजे आम्ही काय केलं? अगं म्हणले, राधेला तुम्ही किती उष्ण दूध प्यायला दिलं, किती कडक कडक उकळतं दूध प्यायला दिलं. बरं मग राधेला दिलं, त्याच्यात तुमच्या पायाचा आणि राधेचा काय संबंध आहे? हे बघ, राधा माझी भक्त आहे, राधा ही भगवत भक्त आहे आणि तिच्या चित्तामध्ये अखंड माझे चरण असतात. तिच्या अंतःकरणामध्ये सतत माझे पाय आहेत. ज्यावेळेस तिनं ते कढत दूध पिलं, ते सगळं पर्यायानं कुठं पडलं? माझ्या पायावरती पडलं. कारण अंतःकरणात माझे पाय आहेत. पायावरती पडल्यामुळं ते फोड माझ्या पायाला आले, दूध माझ्या पायांना पोळलं. राधेला काहीही झालं नाही. राधा भगवत भक्त जेथे आहे. कारण जे भगवत भक्त आहेत त्यांची सगळी कामं, त्या कामाचा हेतू, त्या कामाचे गुणदोष हे सगळे माझ्याकडे येतात, त्यांच्याकडं काहीही जात नाही. का? तर त्यांनी सर्वस्वाचं अर्पण केलेलं असतं. सर्वस्व ज्यांनी मला अर्पण केलेलं आहे त्यांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा लवलेश, कुठल्याच कार्याचा शिल्लक राहू शकत नाही. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं आणि रुक्मिणी आई सर्वांना आपली चूक कळून आली. अरे अरे अरे, म्हणजे आपण करायला गेलो एक आणि झालं भलतंच. अशा प्रकारची अवस्था. भगवंताची क्षमा मागितली सगळ्यांनी आणि राधेचीही क्षमा मागितली. असो, अशा रीतीनं भगवंताच्या चरणांचं महत्त्व जिथे आहे. सतत अंतःकरणामध्ये फक्त भगवंताच्या चित्ताचीच कल्पना करतात, चित्त असावे अशा प्रकारची अपेक्षा जेथे करतात, इच्छा जेथे करतात. आणि म्हणून भगवंतानी ज्याचं लक्ष आपल्या चरणावरती आहे, आपल्या वाणीवरती आहे, आपल्या मुखकमलावरती आहे, आपल्या लीलावरती आहे, आपल्या गुणांवरती आहे, अशांना भरभरून सुख भगवंतांनी जेथे दिलं. हा सामान्यासाठी भगवत अवतार आहे. गोकुळातल्या प्रत्येक लोकांना भगवंताने सुख दिलं. गोकुळच्या गवळीया गोपी गोधने सकळा, हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. प्रत्येक गोकुळातला जो काही गवळी सामान्य जरी असेल तर त्याला भगवंतानी आपलं प्रेमसुख जेथे दिलं. काय भाग्य असेल त्या गोकुळच्या लोकांचं. महाराज वर्णन करतायत तुकोबाराय, गवळी याची ताक पिरी कोण पोरे सांगली, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती दे. काय सेवा केली असेल कुठल्या जन्मामध्ये, कुठली भक्ती आचरली असेल या लोकांनी की त्यांचं उष्ट ताक यानं प्यावं. न मानी उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. अशी भक्ती त्यांच्या ठिकाणी होती की थोडं म्हणायचं नाही, उष्ट म्हणायचं नाही, शिळं म्हणायचं नाही, ताजं म्हणायचं नाही. सगळ्यांची चित्त आपल्या चित्तामध्ये सामावून घेतलेले होते. हा सामान्य भक्तांच्यासाठी भगवंताने घेतलेला अवतार जेथे आहे. जे साधू आहेत, सत्पुरुष आहेत, योगी आहेत, यांच्यासाठी माऊली एक ओवी लिहितात. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. भगवंताच्या कृपेची याचना करणारे, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. प्रेमासाठी असुसलेली मंडळी. काही वेळेला महाराज एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझबानानी कांटाळा. दररोज उठलं की सुटलं भगवंताची गुणानुवाद, भगवंताचं दर्शन. ही वारी झाली की ती वारी, ती वारी झाली की ही वारी. सारखा अरे म्हणले देवा तुला माझा कंटाळा आला का? नामदेवराय काय, तुकोबाराय काय, कंटाळा आला का? तसं जर असेल तर असं कर म्हणले, अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. किती अवघड मागणं आहे. देवाला प्रीतिपात्र भगवत भक्त जेथे देवाला आवडतात आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या भेटीची अपेक्षा करतो. भगवान परमात्मा म्हणतो
नामदेवरायांना अरे काय म्हणले, आषाढी झाली की कार्तिकी, कार्तिकी झाली की पुन्हा आषाढी. जातात ते तुम्ही येतच नाहीत पुन्हा. एकदा गेलं की येतच नाहीत. बरं बाबा तुम्हाला प्रपंच आहे, अमकं डमकं सगळं आहे, पण निदान आषाढी कार्तिकी तरी विसरत जाऊ नका, लवकर येत चला. आषाढी कार्तिकी विसरू नका. माझं सांगत असे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे बरा दिसत असे. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही जर नसाल तर मला इथं काय उपयोग आहे? मी काय इथं एकटा उभा टाकू? एकलेन कंठेची म्हणून येणे, निर्माण केली 14ही भुवने. एकटं विटेवरती उभा राहण्याकरता मी अवतार धारण केलेला आहे का? तुम्ही जाता गावा हुरहुर वाटे जीवा. तुम्ही निघून जाता मला हुरहुर वाटतं. कधी येताल की, भेटाल के धवा मज लागी. नामदेवराय आले की तर भगवंतांनी मिठीच मारावी, गळ्याला पडावं आणि नामदेवरायांना म्हणावं, नाम्या तीही त्रिभुवनी मज नाही कोणी. म्हणे चक्रपाणी नाव आहे असे, तुमच्याशिवाय मला कोण आहे रे, असं जिथे म्हणावं. सांगायचं मग तिथं अर्थ. जे साधू आहेत, सज्जन आहेत, भक्त जे आहेत, तपस्वी आहेत, मुनी आहेत, ऋषी आहेत, त्यांच्यासाठी भगवत अवतार, त्यांच्या ठिकाणचा अज्ञान अंधकार, मी या विवेकाची काजळी, अविचाराची काजळी. विवेक आणि अविवेक हे जे विवेकावेक जो आहे, याच्यामध्ये जो अविचार जो आहे, त्या अविचाराची काजळी, थोडक्यात अज्ञान झाडून झटकून टाकून जेव्हा भगवान परमात्मा भक्ताच्या ठिकाणी ज्ञान प्रकट करतात, त्यांना ज्ञान प्राप्त करून देतात, अज्ञानापासून अलिप्त करतात, त्यावेळेस भक्तांना जिकडं तिकडं आनंद प्राप्त होतो. वेलीमध्ये, झाडामध्ये, प्रत्येक पौध्यामध्ये सावतेबाबांना पांडुरंग दिसत होता. म्हणून सावतेबाबा पंढरपूरला जातच नव्हते. का? अरे इथं प्रत्येक कणाकणामध्ये पांडुरंग परमात्मा मला दिसतोय, मी तिथं कशाला जाऊ? त्यानंच सांगितलेलं हे काम आहे. कर्मे येशू भजावा या न्यायानं अशा प्रकारे भगवत भक्तांच्या ठिकाणचं ज्ञान ज्यावेळेस भगवत कृपेनं जातं, त्यावेळेस तर योगियाप आहे दिवाळी निरंतर, त्यावेळेस त्यांना परमानंद प्राप्त जेथे होतो. अशा प्रकारचं या योग्यांच्या, भगवत भक्तांच्या साठी भगवंताच्या अवताराचं हे प्रयोजन जेथे आहे. थोडक्यात एकदा आनंद प्राप्त झाला ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. आनंदाचा डोह आहे, त्याच्यावरती येणारे तरंग कशाचे असतील? दुःखाचे असतील का? आनंदाच्या डोहावरती आलेल्या, निर्माण झालेल्या लाटासुद्धा आनंदाच्याच, आणि त्याच्यापासून प्राप्त होणारा तोही आनंदच, दुःख नव्हे. अशा प्रकारची अवस्था भगवत भक्तांची जेथे होते. अशा रीतीनं आपलं स्वतःचं दिव्य रूप, दिव्य वाणी व दिव्य चरण यांच्या योगाने भगवंतांनी तत्कालीन मानवांनी ज्ञानेंद्रिये, चित्त, कर्मेंद्रिय यांचे व्यापार थांबवून त्यांना मुक्ती प्रदान केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या व त्यांच्या भक्तांच्या लीलांचे गायन करून आजही भगवत चरित्र श्रवण करण्यापाठीमागचा हेतू काय? भक्तांचे चरित्र असोत, भगवंताच्या लीला असोत, भगवंताचे सगुण चरित्र जेथे असोत, सगुण चरित्रे परमपवित्रे, नाथांच्या उक्तीप्रमाणे हे सगळे जे गातात, मनन करतात, त्याच्यावरती श्रद्धा जेथे ठेवतात, ते सुद्धा अंतःकालानंतर मुक्तिप्रत प्रदान जेथे होतात, हे निसंशय जेथे आहे. मी आता समारोपाकडे वळतो. 2च मिनटं राहिलेली आहेत, बरोबर आहे ना? महाभारत, हो, महाभारतामध्ये भगवान गोपालकृष्णांचं चरित्र आहे. त्याचबरोबर महाभारतांतर्गत असलेलं हरिवंश पुराण, या हरिवंश पुराणामध्ये सुद्धा भगवान गोपालकृष्णाचं चरित्र आहे. जे हरिवंश पुराणामध्ये आहे तेच महाभारतात आहे, याच्यात फारसा बदल नाही. मग भागवतामध्ये पुन्हा गोपालकृष्णाचं चरित्र विशेषत्वानं वर्णन करण्याचं कारण काय? काय फरक आहे त्या चरित्रामध्ये आणि या चरित्रामध्ये? एवढा फरक सांगून मी थांबणार आहे.
तर महाभारतामध्ये जे भगवान गोपालकृष्णांचं चरित्र जे आहे ते वसुदेवाच्या वासुदेव नावाच्या मुलाचं ऐतिहासिक चरित्र आहे. लक्षात येत आहे का? भगवान गोपालकृष्णांनी केलेल्या कार्याचा सगळा इतिहास महाभारतामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्याचाच पुनरुच्चार हरिवंश पुराणानं केलेला आहे. मात्र भागवतामध्ये गोपालकृष्णांचं जे चरित्र आहे ते अगदी वेगळं आहे. भागवतामध्ये गोपालकृष्णांचं चरित्र हे अत्यंत रसाळ वाणीनं, गोड वाणीनं, अंतःकरणाचा ठाव घेणारं अशा प्रकारचं ते चरित्र आहे. हे भावचरित्र आहे. महाभारतात जे आहे ते ऐतिहासिक चरित्र आहे आणि भागवतातलं जे आहे ते भावचरित्र आहे. म्हणून इतिहासापेक्षा भावना ही कधीही श्रेष्ठ जेथे आहे. म्हणून भागवतातलं चरित्र काही आगळं वेगळं आहे. महाभारतातल्या चरित्राला श्रीकृष्ण चरित्र असं जर म्हटलं असेल तर भागवतातल्या चरित्राला श्रीहरी चरित्र या नावानंच ओळखता येईल. कारण श्रीहरी असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी नुसतं कृष्णचरित्रच नाही तर सगळ्या दशावतारांचं चरित्र भागवतकारांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. थोडक्यामध्ये रामकथा वाल्मिकींनी लिहिलेली आहे आणि गोस्वामीजींनी लिहिलेली आहे. रामकथा हे ऐतिहासिक चरित्र आहे वाल्मिकींनी लिहिलेलं आणि गोस्वामींनी लिहिलेलं जे रामचरित मानस जे आहे हे भावचरित्र आहे. आणि म्हणून त्या चरित्रापेक्षा हे चरित्र आज इतकं प्रसिद्धीला पावलेलं आहे. सगळ्या भाषांमधून गोस्वामींनी लिहिलेल्या रामचरित मानसांची भाषांतर होत आहेत. कालच आपण याच्यावरती पटवर्धन ताईंच्याकडून ऐकलेला आहे विचार. दुसरी गोष्ट, पुष्कळशा विद्वानांनी छत्रपती शिवरायांची चरित्र लिहिली आहेत. ही ऐतिहासिक चरित्र सगळी लिहिलेली आहेत. विद्वानांनी, इतिहासकारांनी लिहिलेली ही सगळी ऐतिहासिक चरित्र. परंतु बाबासाहेब पुरंदरे म्हणा, आणखीन काही एक दोन यांनी जी लिहिलेली चरित्र आहेत हे अंतःकरणाचा ठाव घेणारी आहेत. म्हणून ही चरित्र प्रसिद्धी लौकिक यांना प्राप्त जेथे झालेला आहे. आणि या चरित्रामध्ये त्या ऐतिहासिक चरित्रामध्ये फार फरक आहे. हीच अवस्था महाभारतातल्या कृष्णचरित्राची आणि भागवतातल्या कृष्णचरित्राची जेथे आहे. मला एवढाच विषय या ठिकाणी सांगायचा होता आणि आपली वेळही संपलेली आहे. थोडक्यात त्या भागवतातल्या कृष्णचरित्राचं चिंतन सगळ्यांनी जेथे करावं की जेणेकरून आपल्यावरती भगवंताची कृपा जेथे होईल, आपल्याला येनकेने प्रकारे मुक्तीचा मार्ग जेथे सापडेल. एवढं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो. तुझे देणे समर्पणी तुझे ठाई झालो उतराई पांडुरंगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.